Hello dear students, in today's lecture we are going to start new concept that is mixture. याच्या आधी आपण बघितलेले होते दोन कन्सेप्ट दॅट इज एलिमेंट अँड कंपाऊंड. एलिमेंटमध्ये केमिकल रिॲक्शन्स होतात आणि त्यांच्यापासून नवीन प्रॉपर्टीज असणारे कंपाऊंड्स फॉर्म होतात हे आपण बघितलं. आता ह्या कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स यांच्यामध्ये काय फरक आहे? कारण बघा स्टुडंट्स, एलिमेंट्स जेव्हा केमिकली कंबाईन होतात दे फॉर्म कंपाऊंड्स, बट इन केस ऑफ मिक्सचर एलिमेंट्स कंबाईन तर होतात, दोन किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट्स हे कंबाईन होतात, बट दे डू नॉट कंबाईन केमिकली. मिक्सचरचं एक्झाम्पल एकदम सोपं सांगू. आपण जे चिवडा करतो, भेळ करतो, याच्यामध्ये आपण व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस मिक्स करतो. असं काही स्पेसिफिक प्रमाण असतं का रे त्याच्यामध्ये की एवढा चुरमुरे एवढेच घातले पाहिजेत, टोमॅटो एवढाच घातला पाहिजे तरच आपली भेळ होते, नाहीतर वेगळंच काहीतरी तयार होईल, असं होतं का? नाही होत. पण ह्या पद्धतीचे जे सबस्टन्सेस असतात त्यांना आपण मिक्सचर म्हणतो. पण जेव्हा कंपाऊंड्स फॉर्म होतात तेव्हा एखादा ॲटमचा नंबर, त्याचं प्रपोर्शन जरी चुकलं तरी वेगळाच प्रॉपर्टी असणारा सबस्टन्स फॉर्म होतो. हे मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलेलं होतं. वॉटरचं नाही का एक्झाम्पल दिलं तुम्हाला की H2O जेव्हा कंबाईन होतात म्हणजे दोन हायड्रोजनचे ॲटम्स आणि एक ऑक्सिजनचा ॲटम जेव्हा कंबाईन झाले वॉटर फॉर्म झालं. जर एक ऑक्सिजनचा ॲटम अजून वाढला त्याच्यात तर त्याच्यापासून वेगळाच कंपाऊंड दॅट इज हायड्रोजन पेरॉक्साईड फॉर्म होतं. म्हणजे एक ॲटम जरी कमी जास्त झाला तरी फॉर्म होणारा सबस्टन्स हा टोटली वेगळा असतो इन केस ऑफ कंपाऊंड. बट हिअर इन केस ऑफ मिक्सचर तशा पद्धतीचे काहीही केमिकल रिॲक्शनच होत नाही तिथे. जस्ट ते काय होतात, मिक्स होतात. नावातच आहे यांच्या मिक्सचर, म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त एलिमेंट्स किंवा कंपाऊंड्स पण मिक्स होतात. जसं की एअर घ्या आपली, एअरमध्ये व्हरायटी ऑफ गॅसेस प्रेझेंट आहेत. मग त्याच्यामध्ये CO2 मोलेक्यूल आला, नुसता ऑक्सिजन O2 हा मोलेक्यूल आला, कार्बन, वेगवेगळे गॅसेस, त्यानंतर वॉटर व्हेपर आली, डस्ट पार्टिकल्स आले. ह्या सगळ्यांचं एअर हे एक मिक्सचर आहे. आणि ह्या एअरमध्ये असं होतं का रे ऑक्सिजन कमी झाला म्हणून एअर आता एअर नाही राहिली, काहीतरी वेगळंच झालं? त्या मिक्सचरमध्ये असणारे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्यांचं प्रपोर्शन हे नेहमी बदलत असतं. फिक्स्ड प्रपोर्शनमध्ये सबस्टन्सेस नसतात. अजून एक मिक्सचरची पिक्युलॅरिटी किंवा पर्टिक्युलर फीचर असं सांगता येईल की ओरिजिनल सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज ह्या इंटॅक्ट राहतात, त्या चेंज होत नाहीत आफ्टर द मिक्सचर इज फॉर्म्ड. म्हणजे आपण भेळ बनवली, भेळेमध्ये कांदा घातला, टोमॅटो घातला, जेव्हा आपली भेळ पूर्ण तयार झाली तेव्हा कांदा जो आहे तो वेगळ्या पद्धतीत किंवा वेगळ्या सबस्टन्समध्ये त्याचं रूपांतर होतं का? नाही होत. त्याची टेस्ट, त्याच्या प्रॉपर्टीज ह्या सेमच राहतात, इजंट इट? सो जेव्हा केव्हा मिक्सचर फॉर्म होतं कुणापासून, तर आयदर दोन किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंट्स किंवा कंपाऊंड्स हे जेव्हा एकत्र येतात इन एनी प्रपोर्शन, कोणत्याही प्रमाणात, तेव्हा हे मिक्सचर फॉर्म होतात. आणि हे फॉर्म होताना कुठलीही केमिकल रिॲक्शन न झाल्यामुळे ओरिजिनल सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज ह्या बदलत नाहीत, त्या सेमच राहतात. आठवलं? मिक्सचर ही कन्सेप्ट लक्षात आली तुमच्या काय काय आहे? आता हे जे मी पॉईंट्स तुम्हाला आत्ता सांगितले ते आपण वन बाय वन बघूयात आणि त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देत जाते. आता हे जे मिक्सचर आहे कशाला म्हणायचं मिक्सचर? वेन, पहिलं त्याची डेफिनेशन बघूयात. वेन two or more elements or compounds किंवा अँड कंपाऊंड्स पण होऊ शकतो. कारण एलिमेंट्स आणि कंपाऊंड किंवा कंपाऊंड असं जेव्हा म्हणतो ना आपण, जेव्हा कंबाईन टुगेदर इन एनी प्रपोर्शन दे फॉर्म मिक्सचर. आलं लक्षात? आता ह्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं, मिक्सचर तयार येताना एलिमेंट्स आले म्हणजे त्यांचे नुसते ॲटम असू शकतात किंवा कंपाऊंड्स आहेत म्हणजे मोलेक्युल्स पण असू शकतात. सो ह्याच्यामध्ये ॲटम्स किंवा मोलेक्युल्स ह्या दोन्हीही फॉर्ममध्ये सबस्टन्सेस जे आहेत ते युनाईट होऊ शकतात. सो ह्याच्यामध्ये तुम्ही नेक्स्ट काय लिहिणार? नो केमिकल रिॲक्शन ऑकर जेव्हा मिक्सचर फॉर्म होतात तर त्यामध्ये एलिमेंट कंपाऊंड्स यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची
केमिकल रिॲक्शन होत नाही, जस्ट ते एकत्र येतात, मिक्स होतात. मिक्स करणे जे म्हणतो की नाही आपण, त्या प्रकारे इथं एलिमेंट कंपाऊंड हे एकत्र मिक्स होतात आणि त्याच्यापासून मिक्सचर हे फॉर्म होतं. आपलं स्टेनलेस स्टील हे एक मिक्सचरच आहे, हवा ही एक मिक्सचरच आहे. स्टीलमध्ये आपण त्याच्यामध्ये असणारे जे कार्बन वगैरे हे जे कंपोनंट्स आहेत, आयर्न, कार्बन, ह्यांचं प्रमाण आपण हवं तेवढं कमी किंवा जास्त करू शकतो आपल्या गरजेनुसार. सो अशा प्रकारचे सबस्टन्सेसना म्हणायचं मिक्सचर. आता ह्याच्या अजून एक प्रॉपर्टी तुम्ही काय सांगितली की प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स रिमेन किंवा प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स जे आहेत इट कॅन चेंज. सबस्टन्सेस जसं मी तुम्हाला सांगितलं, चिवडा करताना कधी आपण शेंगदाणे जास्त घालू, कोणाला खोबरं जास्त आवडेल, असं काही फिक्स्ड प्रपोर्शन नसतं जेव्हा आपण मिक्सचर फॉर्म करतो. कोणतेही सबस्टन्स कितीही प्रपोर्शनमध्ये इथे मिक्स होऊ शकतात. हवेचं एक्झाम्पल घ्या, काही हवेमध्ये आपण म्हणतो भरपूर ऑक्सिजन आहे. आता जेव्हा पोल्युटेड एअर असते त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, CO2चं प्रमाण जास्त असतं, बट स्टील ती हवाच असते ना. सो केव्हाही कोणतीही मिक्सचर जेव्हा फॉर्म होतं तर तेव्हा त्यांच्यामध्ये असणारे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्यांचं प्रमाण हे बदललं जातं, वेगवेगळं असू शकतं. त्यानंतर अजून एक काय सांगितलं की ओरिजिनल प्रॉपर्टीज काय होतात, चेंज होतात का सेम राहतात. मिक्सचर फॉर्म होताना ओरिजिनल प्रॉपर्टीज रिमेन सेम. का सेम राहतात रे? बिकॉज नो केमिकल रिॲक्शन टेक प्लेस. जिथं जिथं केमिकल रिॲक्शन होते तिथंच फक्त ओरिजिनल सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टी चेंज होतात. इथं काही इलेक्ट्रॉन्स दिले नाहीत, घेतले नाहीत, नथिंग हॅज हॅपन्ड. सो हिअर इन द केस ऑफ फॉर्मेशन ऑफ मिक्सचर इलेक्ट्रॉनचं शेअरिंग, देवाणघेवाण काही नाही, म्हणून ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज ह्या बदलत नाहीत, सेमच राहतात. हे काही झाले कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ दिस मिक्सचर. याचे एक्झाम्पल काय सांगता येईल तुम्हाला? एअर, याच्यामध्ये वेगवेगळे गॅसेस, वॉटर वेपर, डस्ट पार्टिकल्स, पोलन ग्रेन्स हे सगळे सबस्टन्सेस याच्यात येतात. त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं? स्टेनलेस स्टील, स्टेनलेस स्टील हे सगळे देखील वेगवेगळे मिक्सचर्सच आहेत, वेगवेगळ्या सबस्टन्सेसचे मिक्सचर्स आहेत. ब्रास, ब्रॉन्झ हे देखील मिक्सचर्स येतात. सो ही कन्सेप्ट मिक्सचरची कळाली तुम्हाला. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मिल्क आणि वॉटर ह्या दोन सबस्टन्सेसची एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाते. आता पहिली जी आहे दॅट इज वॉटर. वॉटर हे मला सांगा मिक्सचर आहे, एलिमेंट आहे की कंपाऊंड आहे? वॉटर म्हणजे काय आहे? कोण येतो वॉटरमध्ये? H2O येतो, म्हणजेच दोन हायड्रोजनचे ॲटम्स, एक ऑक्सिजनचा ॲटम कंबाईन झाले आणि वॉटर फॉर्म झालं. जसं मी आत्ता लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये असणाऱ्या सबस्टन्सेसचं प्रपोर्शन जर बदललं तर वेगळाच सबस्टन्स तयार होतो. जेव्हा केव्हा वॉटर मोलेक्यूल फॉर्म होतो तर तेव्हा त्याच्यामध्ये असणारे ऑक्सिजन इज टू हायड्रोजन यांचं वजनी प्रमाण, ज्याला आपण प्रपोर्शन बाय वेट म्हणतो, ते असतं 8:1. हे प्रपोर्शन चेंज होत नाही, बदललं तर वेगळाच सबस्टन्स हा तयार होतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं याच्यातले सबस्टन्सेसचं प्रमाण तर सेम राहिलं. ओरिजिनल सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज देखील चेंज होतात का चेक करा. इथे हायड्रोजन हा कोण आहे? गॅस आहे. ऑक्सिजन हा देखील गॅस आहे. हायड्रोजन हा कंबस्टिबल गॅस आहे, जळतो ना, हायड्रोजन जळतो, बर्न होतो. ऑक्सिजन बर्निंगला सपोर्ट करतो. दोघांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत. आता त्याच्यापासून केमिकल रिॲक्शन होऊन जेव्हा वॉटर मोलेक्यूल फॉर्म झाला तेव्हा काय होतं? वॉटरच्या प्रॉपर्टीज ह्या दोघांच्यापेक्षा टोटली वेगळ्या आहेत.
बरोबर की नाही. वॉटर जळतं का? नाही जळत. जळायला मदत करतं का? नाही करत. म्हणजेच जेव्हा वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाला, ओरिजिनल सबस्टन्सेसच्या प्रॉपर्टीज ह्या टोटली चेंज झाल्या. सो वॉटर हे जे आहे इट इज अ कंपाऊंड. मिल्क आठवा. मिल्क हे काय असणार आहे रे? मिल्क हे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही गाईचं म्हशीचं दूध वेगवेगळ्या प्रकारचं बघता. आता त्या प्रत्येक दुधाचं टेक्स्चर, त्याची थिकनेस हे वेगवेगळं असतं का? येस असतं. गाईचं दूध आपण म्हणतो पातळ असतं, त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट हा जास्त असतो. त्या मानानं म्हशीचं दूध हे जास्त थिक असतं, म्हणजे त्याच्यातले फॅट कंटेंट जास्त असतात. बरोबर की नाही. जर तुम्ही बफेलो मिल्क आणि काऊज मिल्क ह्या दोघांच्यामध्ये जर कंपॅरिझन केली तर बफेलोच्या मिल्कमध्ये फॅट कंटेंट हे जास्त असतात. जवळजवळ 6 to 9% हे फॅट्स असतात. वेरॅज काऊज मिल्कमध्ये 3 to 5% हे फॅट्स असतात. म्हणजे परत सबस्टन्सेस आहेत. काय काय सबस्टन्स आहेत? दूध हे गोडसर लागतं, म्हणजेच त्याच्यात एक प्रकारची शुगर, लॅक्टोज नावाची शुगर असते. सो शुगर आले. दुधामध्ये सगळ्यात पातळ असतं ना, म्हणजे दुधामध्ये पाण्याचं प्रमाण आलं. त्यामध्ये पण काऊचं जे दूध आहे, गाईचं दूध, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असणार. बफेलोच्या दुधामध्ये पाण्याचं प्रमाण कंपॅरेटिव्हली गाईच्या दुधापेक्षा कमी असणार. बरोबर. त्यानंतर शुगर झाली, फॅट्स झाले, प्रोटीन्स झाले. हे सगळे कॉन्स्टिट्युएंट्स ह्या मिल्कमध्ये प्रेझेंट असतात, की जे ह्या प्रत्येक ॲनिमलच्या दुधामध्ये ह्या कॉन्स्टिट्युएंट्स जे आहेत त्यांचं प्रमाण, त्यांचं प्रपोर्शन हे वेगवेगळं असतं. ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज त्याच्यात चेंज होत नाहीत. शुगर आहे ना, लॅक्टोज, मग दूध तुम्हाला गोडच लागणार. म्हणजे प्रॉपर्टीज बदलल्या का? नाही. अँड हेन्स मिल्क इज अ व्हॉट? कंपाऊंड ऑर मिक्सचर? इट इज अ मिक्सचर. तुम्हाला एक्झाममध्ये असे व्हरायटी ऑफ सबस्टन्सेसची लिस्ट दिली जाते आणि त्याच्यामधले कंपाऊंड्स कोणते, मिक्सचर कोणते, एलिमेंट कोणते हे ओळखा, त्यांना 3 ग्रुप्समध्ये कॅटेगराईज करा, असे प्रश्न विचारले जातात. सो समोर दिलेला सबस्टन्स आधी आठवायचा. जर त्याच्यामध्ये अशा प्रकारे केमिकल कॉम्बिनेशन झालेलं दिसेल तर तो कंपाऊंड असतो. जर केमिकल कॉम्बिनेशन झालेलं नसेल, ह्या प्रकारचे सबस्टन्सेस असतील, कोणते स्टील, एअर ह्यासारखे सबस्टन्सेस जर असतील तर तो मिक्सचर समजायचं. आणि एलिमेंट तर तुम्हाला माहितीच आहे, आयदर त्याचं सिम्बॉलिक फॉर्ममध्ये तो असतो, कार्बन, ऑक्सिजन ह्या पद्धतीनं, किंवा O2, N2, Cl2 हे एलिमेंट्स झाले. सो तुम्हाला एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर ह्या 3 जे मॅटरचे टाईप्स आहेत हे व्यवस्थित कळालेत का बघा. आता ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स, कंपाऊंड्सचे टाईप्स हे सगळे पुढचा पार्ट जो आहे तो नंतर बघायचा आहे. अजून ह्याच्यामध्ये डिटेल बघत जायचं आहे. त्यामुळं हे जे आत्ताच्या लेक्चरला आणि ह्याच्या आधीच्या लेक्चरला आपण जे जे कन्सेप्ट शिकलेले आहेत ते आधी व्यवस्थित समजून घ्या, मगच तुम्हाला ह्याच्या पुढचा पार्ट जो आहे तो समजणार आहे. ओके. सो आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूयात. याच्या पुढच्या भागामध्ये नेक्स्ट पार्ट बघूया.